चला ह्याची आपण आता भाजी करूया। त्याची सालं काढून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने आपण सोलायचे आहे आणि अशा पद्धतीने त्याची सालं फेकून द्यायची आहे। चला ह्याची आपण आता भाजी करून घेऊया। मस्त उकळवून सालं काढून घेतलेली आहेत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। इथे खोबरं घेतलेलं आहे भाजून, लसूण घेतलेलं आहे भाजून, कांदा घेतलेला आहे भाजून, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत, जिरा घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला, हळद घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे, अद्रक घेतलेला आहे आणि हा टाटा कंपनीचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे। त्याचं आपण सगळं वाटण करून घेऊया। हे वाटण करून घेऊया आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी खडा मसाला घेतला आहे, लवंग, काली मिरी आणि दालचिनी ते टाकू। आपण हा वाटण काढलेला तो टाकून देऊया। आता आपला वाटण टाकलेलं आहे। 5 मिनिटं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला असा। चला मसाला आपला आता परतवलेला आहे चांगला बऱ्यापैकी। तर आपण आता चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून देऊया। मस्त असा मसाला मिश्रण करायचं आहे एकत्र एकजीव। आता आपला मिश्रण एकजीव झालेला आहे। चांगली आपली उकळी यायला पाहिजे थोडी। त्याची आपण 5 मिनिटं वाट बघूया। चला मस्त आता तरी आलेली आहे आपल्या रशाला आणि मस्त आता आपला मसाला एकजीव झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ह्या बिया टाकून देऊया। मस्त अशी आपली बिया टाकायची आहे। आणि त्याच्यामध्ये ही कसुरी मेथी टाकायची आहे। आपण एकजीव करायचे आहे कसुरी मेथी आणि बियांचा। मस्त अशी 5 मिनिटं ठेवायची आहेत आपल्याला। 5 मिनिटासाठी चला तर आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत। तर आपण आता ते एकजीव करूया आणि मस्त एकजीव झालेली आहे भाजी आपली बियांची, फणसाच्या बियांची भाजी। तर त्याच्यावरती आपण हे थोडासा हे टाकायचं आहे। मस्त असा टाकलेला आहे। चला तर आता मस्त आपली काजूच्या बियांसारखी आपली फणसाच्या बियांची भाजी तयार झालेली आहे आणि आपण आता बघतो आहे। तर आपण आता गॅस बंद करूया। चला आता बियांची भाजी आपल्या तयार आहे। तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा। स्वस्त खा, मस्त राहा। बाय बाय।